मला उमदळ्यागत झाली, वका आल्यागत, उलट्या आल्यागत. तू शर्ट फाडे तो सांग. हा फाडव फाडव. खिशाच काय करायचं आपल्याला? फाडीला का? तर हाय गाईज, सध्या दुपारचे 11 वाजले तर आणि आम्ही रानात आलेलो आहेत बरं का. शेळ्या पारवर येतात. मी ते झाड दिसतं एक ते झोपलो होतो गडीवर. नंतर खाली गेलो, पाणी पिलो. तरी आज कोण काढून मला मी तब्येतच बरोबर वाटत नाही. डोकं इतकं जाम झाले की नाही, लई जाम झाले. आणि असे पायात ताकद नसल्यागतच झाले. खाली गेलो, ते थोडंसं पाणी पिलो तर वर चाललं असं. मला उमदळ्यागत झाले, वका आल्यागत, उलट्या आल्यागत. काय होते काय माहिती. मी आता वर जाऊन डबल गडीवर बसणार आहे आणि जर का उलट्या आली तर उलट्या करी. पण डोकं आज काय मग कारण दुखत आहे गाईच. काय झालं असं काय माहिती. काय एवढा चढला आता ही. ओ आलोय. आवाज नाही का ना, बळच काढायला लागते बेंबीचा गेटा बसून ताकद लावून. इतकं बेकार झाले गाईज, तुम्हाला काय सांगू. बळच खेळायचं, बळच पाय सुचला नाही. तर काही आता फायनली झाल्यावर का तरी अजून पण इथे सगळी तिथे भेटले का. आणि वातावरण बघा तुम्ही, वारं इतकं सुटले, गारच लय लागत आहे. त्याच्यामुळे आम्ही आता नियोजन करतो गाऱ्यामुळं डोकं ते जाम झाले. मग आता काय करा काही समजा ना. त्याच्यामुळे इथं बसल्या काही सुचत नव्हतं काय का. आता इथं आम्ही तिघं इथं रोज मी सण इथं आता आमचं शिकोटी करायचं चालले गाईच. आणि हे माची सणाला आणायला सांगितलं होती आणि किती काड्या आणल्या तर तिथं एक काडी डब्बा भरलेला आहे. 3 काड्या आणल्या, चौथ्या अर्ध्या सुद्धा नाही था. वही बोला का डब्बा भरा है. डब्बा नाही भरा, ये डब्बा पोरा खालीच निघलाय. तर काहीच गार लागत म्हणून शिकोटी. अरे वर कुठे त्या बाई इकडे खाली लावायचं आपल्याला, वर नाही लावायचं. पिशवी चालू आहे, पिशवी चालू आहे. ते पाऊस बी आला तर मोबाईलला काय येडायच का काय. मी पाय लावी तू चिपरंग राहीन साने लगेच नग. 3च काढ्या आहेत संपल्या ना. चिरगुट चारगुट काय ते चिरगुट चारगुट इथं काहीच नाही. तो शर्ट फाडे तो सांग. हा फाडव फाडव. खिशाच काय करायचं आपल्याला? फाडीला का? टेक्नॉलॉजी नाही ना. बँडीचा किस्सा पिठव इकडे अरे रुजदा आधी पिटू दे, नंतर किती काड्या घालते त्या. चितलं देवाच्या नशिबान चितलं. तर खाली तर ते वार लागत आहे त्याला. नाही इजत नाही. वर धरला सरपण होतं ना, कोणच नाही धरलं पत्ता. इजलं काही इथं पेट्रोल नसेल, नाही तर काय पेट्रोल लेवर पेटलं असतं. ठीक आहे त्याला एकदम काडी ओढणं गस लगेच. नाही कुठून लागते कडे असं नाही व्हायचा का अगोदर.
कुचडू यो काळी पेट कुचडू एक तर चितलं का मग ना काय अडचण बरं का ती चितूस तोवर इडम करेन दमा 5 मिनिटं असेच थांबा थोडं कष्ट घ्या कष्ट पोराय भाऊ ब्लॉग होऊन दे हा नाही ती वारीने इजून बरं करत भेटले का इजून पाहणं नाही दिवसभर म्हणजे इजूनच द्यायचं नाही तरी ही पान बघ ही पान दर्शन वाळायलाही काय हा अरे सन्या तुला म्हणतो ती गोई चांगले तक्कस तुला म्हणतोय ते काय जमत आहे गोईचा कागद जमत असतोय मला माहिती आहे ना तर काय 5 मिनिटं ब्लॉग बंद करतो चीट बघ घातला का आता बघ बरं कसं आहे लवकर पेटन का नाही अरे ते पलीकडचं चांगला कागद पेटाना बदामे काय ते चावत आहे चावलं त्यामुळे हाल श्वास नका घेऊ मरण श्वास नाही घेतले पिटले काही भिजलंय काय राव डिझेल आणला असतं ना काड्याची पिटी घालतो आण म्हणलं तर घालतो आणि आलं घेऊन 3 काड्या आणल्या 3 काड्या कुठे ती गाडी बघू ती संपल्या ना आता 3 संपल्या ना आता जर इथून खाली अयो जा इथून खाली हा तो तुझा ना पळत माझी इंजुरी झाली तर फायनली काही आता डोकं दुखायचं राहिले बरं का आणि आत्ता वाजलेले तर 6 वाजले तर तुम्हाला विश्वास नाही बसणार की 6 वाजता डोकं दुखत होतं सकाळची किती 10-11 वाजता आपण शाळेत सोडल्या तर तेव्हापासून म्हणजे किती वेळ डोकं दुखलं पण आता फायनली राहिले बरं का म्हणजे आता थोडंसं दुखत नाही आज हालीलं का मग दुखतंय कारण की साईडनी कसं काय असं जॅम झाल्यागत झालंय त्याचं काय रिझन असेल ते मला माहीत नाही बरं का काहीच पण आता राहिले म्हणजे आपलं किती 90 ते 95% तर राहिले डोकं दुखायचं बाकी 4-5 तर ते असं नॉर्मली पण असतं माणसाचं पण मग आता सकाळवरून इतकं दुखत होतं त्याच्यामुळे काही करता आलं नाही दिवसभर नाही रानात झोपतच होतो मग आता इतकं फ्रेश वाटतं नाही लय फ्रेश वाटतं बरं का काहीच बाकी तर आता मी शी घेऊन आलेलो आहे ना हे बघा शी रानातच चोरून आणली बरं का तरी बघा इथं काढा खातीस आणि हा आता ही दही आणि ही दही बघा असे लांब जाते मी तर तिला आमची पाट आहे का तिला मी कधीच बांधित नाही त्याच्यामुळे ती मोकळीच असते उयू पाऊस यायला लागलाय काहीच हा वाव चला हे बघा येते की नाही बुरबुर यायला लागली चला आता आपण घरी जाऊ हा वाव चला ह्या यांना पाऊस लागला लगेच बेकायला लागली नाही जमणार नाही घरी जाऊन हे कडावे का काहीच हे जाखावं लागणार मी मोकरीचं दावू सोडलं अच्छा जाखावं लागन देणारच नाही माझ्या कडा उघडे म्हणून आता आम्ही एवढं जाखून घेतो बरं का आम्ही उघडं केलं ना त्याच्यामुळे आगा गाई देऊ का अगोदर पण असाशे काय झालं हा दम जाऊ लईच बेकाय लागले चल तू ऐक चल हो का त्यांना असं एका जागेवर आणावं लागत तेव्हा थांबत होता
काही आम्हाला 5 ते 10 मिनटं दे म्हणजे द्या. मी एवढं कडा झाकून घेतो. ते जागेवर झाकावं का काय करावं मला ते समजा ना. झाकाव तर लागणच. बरोबर यायला लागली ना. आभाळ बघा तुम्ही आलेले आहे बरं का. संध्याकाळी पाऊस आला तर अख्खं भिजल. फायनली आता घरी आलो बरं का. आता शेळी बी बांधून झाली. चहा पाणी झालं बरं का. हे बघा मी तर काय चहा पित नाही. मम्मी चहा पिली आणि आता मम्मी देवपूजाला लागलेली आहे. हे बघा मग आता देवपूजाला लागलेला मी तर काय आता बडबड करत नाही. मी आपला गप बसतो. जेवण दिलं का जेवतो आणि झोपतो. कारण की डोकं दुखत होतं ना. मग काय मी गोळी बिळी तसलं काहीच खात नाही. मग तसंच डोकं राहून जातं त्याच्यामुळं. बाकी आजचा दिवस इतका भयानक गेला नाही काही लई. कारण की मग डोकंच लई दुखत त्याच्यामुळं. आता थोडा हे जरी रिलॅक्स झाले ना. मग आता थोडा रेस्ट घेतो. तुम्ही पण रेस्ट घ्या. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ना आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.